रात्रीचे 11:30 वाजले होते. पावसाळ्याचे दिवस असल्याने आकाशात काळे कुट्ट ढग दाटून आले होते. अधूनमधून वीज कडाडत होती आणि तिच्या क्षणभराच्या प्रकाशात संगमपूर गावाच्या वेशीबाहेरचा ओढा आणि त्याच्या काठी उभा असलेला पडका वाडा एखाद्या मृत राक्षसाच्या सांगाड्यासारखा दिसत होता. ओढ्याच्या पाण्याचा संथ आवाज, झाडांच्या फांद्यावर आदळणारा वारा आणि सुरू असलेल्या मेघगर्जना यामुळे संपूर्ण परिसर आणखीनच भयावह वाटत होता. त्या वाड्याचं नाव गावात कुणीही मोठ्याने घेत नसे, कारण जुन्या लोकांच्या मते तिथे एक अलवंतीण वावरत होती. रोहित मात्र निर्धास्तपणे त्या दिशेने निघाला होता. तो शहरात शिकलेला, भूत प्रेत या सर्व धांदात खोट्या कल्पना आहे यावर विश्वास असणारा एक तरुण होता. सोशल मीडियावर त्याचे एक लोकप्रिय चॅनल होते. भूताटकींच्या जागांवर जाऊन तिथल्या अफवांचा पर्दाफाश करणे हा त्याचा छंद आणि व्यवसाय दोन्ही होते. अगदी काही दिवसांपूर्वीच त्याच्या कानावर संगमपूरच्या त्या वाड्याची कथा आली होती आणि आज तो स्वतः त्या ठिकाणी आला होता. गावाच्या वेशीजवळ पोचल्यावर त्याला रस्त्याच्या कडेला बसलेला एक म्हातारा दिसला. कॅमेरा आणि बॅग घेऊन चाललेल्या रोहितकडे पाहत तो त्याला थांबवत म्हणाला, "कुठं चाललास रे पोरा एवढ्या रातीला?" त्या ओढ्याजवळच्या वाड्याकडे रोहितने सहज उत्तर दिले. हे ऐकताच म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरची चिंता वाढली. "जाऊ नका तिकडं." "का?" "तिथं रात्री ती फिरते, पाळणा हलतो, तिचं रडणं ऐकू येतं. माणूस गेला की बदलून येतो किंवा येतच नाही. त्या वाड्याला अलवंतींचा शाप आहे पोरा." म्हातारा समजवणीच्या सुरात म्हणाला. रोहित मोठ्याने हसला. "बाबा, 2026 साल चाललाय आणि तुम्ही या जुन्या गोष्टीवर विश्वास ठेवता?" म्हातारा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. "बरं, विश्वास नका ठेवूस, पण काळजी घे." रोहितने दुर्लक्ष केले आणि तो पुढे निघून गेला. ओढ्याजवळ गाडी लावत त्याने ओसरीवरील छोट्याशा लोखंडी पुलावरून वाड्याच्या परिसरात प्रवेश केला आणि काही क्षणातच तो त्या पडक्या वाड्यासमोर उभा होता. काळवंडलेल्या भिंती, तुटलेल्या खिडक्या, कोसळलेले छप्पर आणि आतून येणारा कुजलेला उग्र वास. त्याने कॅमेरा सुरू केला. "हॅलो मित्रांनो, आज आपण संगमपूरच्या या कथित भूताटकीच्या वाड्यात आलो आहोत, जिथे लोक अलवंतीन नावाचे एक रहस्यमयी भूत असल्याचा दावा करतात. आपण आज पाहणार आहोत की यामागे नक्की काय सत्य आहे." आणि तो बोलत असतानाच अचानक मायक्रोफोनमध्ये एक विचित्र आवाज रेकॉर्ड झाला. छन छन छन, जणू कोणीतरी पैंजण घालून चालत होते. आणि त्याच वेळी त्याच्या कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर त्याच्या मागे एका स्त्रीची धुसर सावली क्षणभर उमटली आणि लगेच नाहीशी झाली. रोहितला मात्र
ना तो आवाज ऐकू आला ना ती सावली दिसली. पण अचानक पाऊस सुरू झाला. रोहित पळतच वाड्याच्या आत शिरला. मोबाईलची टॉर्च चालू करून तो एका मागोमाग एक खोली तपासू लागला. भिंतींवर काळपट थर पडला होता. जमिनीवर धूळ आणि छताला कोरिष्ठके होती. सगळीकडे एक उसाळपणा होता. तेवढ्यात त्याच्या कानावर आवाज आला. छन छन छन. आवाज अगदी स्पष्ट होता. रोहित थबकला. त्याने टॉर्चचा प्रकाश चारही बाजूला फिरवला. कोणीच नव्हते. कोणी असेल तर समोर या, तो ओरडला. उत्तर आले नाही. पण पैंजणाचा आवाज आता वरच्या मजल्यावर येऊ लागला. धैर्य एकवटून तो जिना चढला. वर पोचल्यावर त्याला एक मोठी खोली दिसली आणि त्या खोलीच्या मध्यभागी एक जुना लाकडी पाळणा टांगलेला होता. खोलीत मुळीच वारा नव्हता. तरीही पाळणा मात्र स्वतःहून हलत होता. रोहितच्या कपाटावर घाम फुटला. तो सावधपणे पुढे गेला. टॉर्चचा प्रकाश पाळण्यात टाकला. पण आत काहीच नव्हते. आणि तेवढ्यात त्याच्या मागून एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज आला. हुंदके, आक्रोश आणि त्याच्यासोबत एक मंद अंगाई गीत. ते गीत इतके दुःखाने भरलेले होते की न कळत त्याच्या अंगावर शहारे आले. तो झटकन मागे वळला. कोणीच नव्हते. मात्र खोलीचे तापमान अचानक खाली उतरले होते. त्याच्या तोंडातून पांढरी वाफ बाहेर पडू लागली आणि त्याच क्षणी वीज कळाली. त्या प्रकाशात खिडकीजवळ एक आकृती उभी असल्याचे त्याला दिसले. पांढरी साडी, साडीवर रक्ताचे डाग, ओले आणि विस्कटलेले केस आणि पूर्ण निश्चल उभी असलेली एक स्त्री. रोहितच्या हातातली टॉर्च थरथरू लागली. कोण कोण आहेस तू? त्याने कसंबसं विचारलं. ती हळूहळू त्याच्याकडे वळली. वाऱ्याच्या झोताने तिचे केस मागे सरकले आणि तिचा चेहरा दिसला. मृतदेहासारखा पांढरा फट्ट, डोळे काळ्या पोकळ खड्ड्यांसारखे, चेहऱ्यावर अथांग दुःख आणि त्याचबरोबर अमानवी संताप. आई ग! रोहितच्या तोंडून किंकाळी फुटली. पुढच्याच क्षणी ती आकृती नाहीशी झाली. रोहित घाबरून मागे सरकू लागला. तेवढ्यात त्याच्या अंगावर एक बर्फासारखा थंडगार हात पडला. तो जागच्या जागी गोठला आणि हळूहळू त्याने थरथरत मागे वळून पाहिले. ती स्त्री त्याच्या अगदी मागे उभी होती. तिच्या कुशीत कापडाचे एक मुटके होते. ती अनेक मृत आवाजाच्या एकत्र सुरात कुजबुजली. माझं बाळ कुठे आहे? रोहितचे हृदय जोराने धडधडू लागले. त्याने तिच्या कुशीतल्या त्या कापडाकडे पाहिले आणि त्याच्या अंगातील रक्त कुठले. त्या कापडात छोटासा सांगाळा होता जो हळूहळू हलत होता. त्या सांगाड्याने अचानक डोळे उघडले आणि रोहितकडे पाहिले. त्याबरोबरच
त्या स्त्रीचा चेहराही विकृत होऊ लागला. तिचा जबडा कानापर्यंत फाटला आणि तिने एक भेसूर किंकाळी फोडली. संपूर्ण वारा हादरला, खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि ती रोहितच्या अंगावर झेपावली. रोहित जीवाच्या आकांताने धावू लागला. जिने उतरताना तो पडला, उठला आणि पुन्हा पळाला. वाड्याच्या बाहेर वेड्यासारखा धावत सुटला, पण पाठीमागे पैंजणांचा आवाज त्याचा पाठलाग करत होता. आणि अचानक त्याच्या कानाजवळ कुजबूज झाली. कुठं आहे माझं बाळ? मला माझ्या बाळाला परत आणून दे. रोहितची किंकाळी आसमंतात घुमली आणि तो खाली कोसळला. कोण होती ती स्त्री आणि पुढे रोहितसोबत काय झाले हे जाणून घेण्यासाठी आणि कथेचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.